नमस्कार. दी सनी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे माजी अध्यक्ष माननीय श्री विजय शंकर किर्दत यांना पतसंस्थेतर्फे विशेष सत्कार रूपी जाहीर झालेल्या सहकार रत्न पुरस्काराबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आजच्या आपल्या या पुरस्काराचे उत्सव मूर्ती आणि मानकर्ते श्री विजय शंकर किर्दत यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील नैसर्गिक फुलांचा वारसा असलेल्या कास या गावी झाला. मुंबईच्या अभ्युदय नगर काळाचौकी येथे त्यांचे बालपण गेले आणि तिथेच त्यांनी शालेय शिक्षण घेतले. रुपारेल सारख्या नामांकित महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेऊन पुढे ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या सेवेत कायमस्वरूपी रुजू झाले. परंतु मुळातच एक महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व आणि काहीतरी समाज उपयोगी करण्याची जिद्द असलेल्या श्री विजय किर्दत यांनी फक्त बँकेच्या नोकरीत समाधान न मानता आंब्याच्या व्यापारापासून ते फटाके विक्रीपर्यंत आणि कपड्याच्या व्यवसायापासून ते 2 लाख फुटांचे वेअरहाऊसिंग चालविण्यापर्यंत अनेक व्यवसाय यशस्वीरित्या केले. नोकरी आणि व्यवसाय करत असतानाच त्यांच्या सहज स्वभावामुळे आणि भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांच्याशी अनेक माणसे जोडली गेली आणि त्यांच्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले. आपले छंद जोपासत कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून ते नेहमीच लोकांच्या पसंतीचे व्यक्तिमत्व ठरत गेले. नृत्य दिग्दर्शन असो वा खेळाचे मैदान, लहान मुलांच्या स्पर्धा असो वा वृद्धांसाठी सामाजिक मदत, विजय किर्दत यांनी नेहमीच आपल्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व चिरतरून ठेवले. आणि ह्या सर्वांमध्ये त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या सहचारिणी दिवंगत पत्नी सौ सुविधा विजय किर्दत यांची. असाच निरनिराळ्या विषयांचा अभ्यास करत करत ते सहकार क्षेत्रात आले आणि 1992 साली आपल्या सर्व विश्वासू सहकाऱ्यांसोबत दी सनी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. संस्थेच्या स्थापनेपासूनच म्हणजेच दिनांक 21 डिसेंबर 1992 पासून ते जून 2023 पर्यंतच्या पतसंस्थेच्या कार्यकाळातील 25 वर्ष आपण अध्यक्षपदी विराजमान राहून संस्थेच्या सर्व जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या. आपल्या संचालक सहकाऱ्यांसह ठेवी गोळा करणे, कर्ज वाटप व कर्ज वसुली, सभासद संख्या वाढविणे, विविध समाजाभिमुख सेवाभावी कार्यक्रम राबविणे इत्यादींकरिता आपण अपार मेहनत घेतली. संचालक मंडळाचे नेतृत्व करताना आपण विविध कौशल्यांचा वापर करून आपल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात एकसंघता राखलीत. या सर्व घटनांमध्ये आपले नेतृत्व हिरकणीच्या हिऱ्याप्रमाणे चमकून उठले. पतसंस्थेच्या या सर्व बाबींची नोंद घेऊन आपला विशेष सत्कार करण्यात आयोजिले आहे. यास्तव पतसंस्थेचे संचालक आणि सभासद यांच्या वतीने आपणास सहकार रत्न पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. याचा आपण स्वीकार करावा आणि संस्थेसोबत आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम मंगलमय राहाव्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.